नमस्कार, मी नागेश करपे. आपण पाहत आहात महाराष्ट्र दर्पण. नळदुर्ग येथील मैलापूर यात्रेनंतर पावणे 2 महिन्याच्या वास्तव्यानंतर श्री खंडोबाची मूर्तीचे आगमन आंदूर नगरीत झाले. पहाटे 4 वाजता आंदूरमध्ये श्रीचे भव्य असे स्वागत करण्यात आले. नळदुर्ग मैलापूरची यात्रा पार पाडल्यानंतर श्री खंडोबाच्या मूर्तीचे आंदूर येथे पहाटे 4 वाजता आगमन झाले. आज श्रीची मूर्ती आंदूर नगरीत येणार असल्यामुळे शहरातील रस्त्यावर सुबक अशी रांगोळी काढण्यात आली होती. पहाटे 3 वाजल्यापासून गावातील महिलांनी सडा रांगोळी करून खंडोबाच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. पहाटे पावणे 3 वाजता खंडोबाच्या पालखीचे बसस्थानक परिसरात आगमन झाले. बसस्थानक ते खंडोबा मंदिरापर्यंत येण्यासाठी तब्बल 3 तासाचा कालावधी गेला. सकाळी 6च्या सुमारास खंडोबाची पालखी मंदिरात आल्यानंतर श्रीच्या मूर्तीचे मंदिरातील गर्भगृहात नेऊन विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी आंदूर शहरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने स्वागतासाठी उपस्थित होते. गावात खंडोबाची मूर्ती नागरिकांच्या आल्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून आला.